सणासुदीला प्रत्येकाच्या घरामध्ये खीर बनवलीच जाते। खीरीचे वेगवेगळे प्रकार आहेत। तांदळाची खीर, शेवयांची खीर असे वेगवेगळ्या प्रकारात खीर बनवली जाते। त्यातच आपण आज शेवयांची खीर कशी बनवायची ते बघणार आहे। अगदी झटपट होते, 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होते आणि खायला सुद्धा तितकी चविष्ट लागते। अगदी 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये तुम्ही आरामशीर ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही आणि थंड खीर सुद्धा खायला खूप भारी लागते। नमस्कार, मी वर्षाच्या रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण शेवयांची खीर बनवणार आहे। त्यासाठी इथे मी 1 लिटर दूध तापत ठेवलंय। ते मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही गाईचं सुद्धा वापरू शकता। आता दूध चांगलं तापवून घ्यायचंय। दूध चांगलं तापले, आता खीर बनवायला घेऊ। आता या कढईमध्ये मी 2 चमचे तूप गरम करून घेतले। सगळ्यात आधी आपण यामध्ये ड्रायफ्रूट थोडेसे परतून घ्यायचे। आता इथे मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आता त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत, ते यामध्ये थोडेसे परतून घेऊया। 2 मिनिटं याचा हलकासा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। आता चांगले परतलेत, कलर सुद्धा याचा चेंज झालाय, हे आपण काढून घेऊया। तुम्ही फ्राय न करता घातले तरी सुद्धा चालेल, पण फ्राय केल्यामुळे याची टेस्ट छान लागते। आता त्याच कढईमध्ये आपण शेवया सुद्धा परतून घेऊया। इथे मी रेडीमेड शेवया घेतलेल्या आहे, तुम्ही घरी ज्या शेवया बनवता ते सुद्धा वापरू शकता। आता मी अर्धा पॅकेट घेतलेलं आहे शेवयांचं, जे थोडेसे तुकडे करून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला ह्या सुद्धा कलर चेंज होईपर्यंत चांगल्या फ्राय करून घ्यायचे आहेत। असं तुपामध्ये भाजल्यामुळे याच्यामध्ये फ्लेवर खूप छान येतो आणि खीर सुद्धा खायला एकदम चविष्ट लागते। आता 2 ते 3 मिनिटं असं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे शेवया चांगले भाजून घ्यायचे। आता शेवया पण चांगलं भाजलेल्या आहेत आणि त्याचा कलर सुद्धा बघू शकता किती छान आलेला आहे। आता यानंतर यामध्ये दूध घालायचं आहे, तर गरमच दूध घालायचं आहे, म्हणजे पटपट खीर होते, खूप जास्त वेळ सुद्धा नाही लागत। तर एका गॅसवर मी दूध तसंच उकळत ठेवलं होतं, ते यामध्ये घालायचे। आता मी यामधलं अर्ध दूध यामध्ये घालणार आहे, गरज लागली तर आपण पुन्हा यामध्ये दूध घालणार आहे। आता मी थोडंसं दूध घालून घेतले, चांगलं मिक्स करून घेऊया आणि साधारणतः अर्धा लिटर दूध आपल्याला यामध्ये ओतायचं आहे। सगळं चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही शेवई शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे। आता 5 ते 6 मिनिटं आपण हे असंच उकळत ठेवणार आहे। आता खिरीला चांगली उकळी यायला लागली आहे, गॅस थोडासा मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला खीर चांगली शिजवून घ्यायची। खूप जास्त वेळ सुद्धा नाही लागत शेवया शिजायला, पटपट होते। आता मी 2 मिनिटांनी पुन्हा असं मिक्स करून घेतले आणि पुन्हा आपल्याला असं शिजवून द्यायचे। आता बघू शकता खीर एकदम दाटसर झालेली आहे आणि शेवया सुद्धा एकदम छान शिजलेल्या आहेत। आता त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकून घेऊया। इथे मी अर्धी वाटी साखर टाकली आहे, तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्याप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। मी खूप जास्त सुद्धा गोड करत नाही, मीडियम गोड होईल एवढी साखर टाकलेली आहे। आता एकदा चांगलं ढवळून घ्यायचे आणि 2 मिनिटं पुन्हा आपल्याला ही खीर अशी शिजवून घ्यायची। साखर चांगली वितळली पाहिजे, म्हणजे खीर तयार झाली। आता एकदमच घट्ट दिसते, तर यामध्ये आपण थोडंसं दूध घालणार आहे, म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये पातळ होईल थोडीशी। आता यामध्ये मी दूध घालून घेते, तर मी 1 वाटीभर दूध ठेवून बाकी सगळं दूध यामध्ये घालणार आहे। साधारणतः खीर बनवण्यासाठी मला पाऊण लिटर दूध लागलेलं आहे। आता बघू शकता थोडीशी पातळसर झालेली आहे। आता जरी तुम्हाला ही खीर पातळ दिसत असली तरी खीर जसजसं थंड होते तसतसं एकदम अशी दाटसर होते, त्यामुळे खीर बनवताना थोडीशी पातळच ठेवायची। आता खीर बनवून तयार झालेली आहे। यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट फ्राय करून घेतले होते ते घालून घ्यायचे आणि एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे। आता गॅस बंद करूया, खीर आपली तयार झाली आहे। एकदम झटपट 15 ते 20 मिनिटातच खीर बनवून तयार होते। आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी पाव चमचा वेलची पूड घातली आहे। आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। अशीच गरमागरम खीर सर्व करून घ्यायची आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सुद्धा ही खीर तुम्ही पिऊ शकता, तशी सुद्धा खूप भारी लागते। 4 दिवस तुम्ही आरामशीर ही खीर खाऊ शकता, अजिबात खराब होत नाही। आता मी ही खीर एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे, त्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे, त्यामुळे दिसायला पण खूप छान वाटतं आणि यावरती तुम्ही थोडेसे केशर सुद्धा घालू शकता।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे मी ज्या नवीन नवीन रेसिपी टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला त्या बघता येतील.